तुमच्यासाठी सुद्धा आम्ही चॉकलेट आणलं, लक्षात घ्या. तुम्ही शांत राहा. मॅच संपल्यानंतर चॉकलेटचं वाटप केलं जाईल प्लीज. मॅच सुरू होते आता. कसं हे शांत झालेत सर्व, तर इथे मनीची खूप बरं वाटतंय. ओपनिंग प्लेयर्स सलामीवीर मैदानाच्यात उतरलेत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच. हर्षद आणि हितेश हे दोन सलामीवीर मैदानाच्या आत गेलेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतील, यात काही शंका नाही. दोन्ही संघांना ही माहिती सुरुवातीपासूनच मिळाली आहे. दोन्ही संघ या स्पर्धेची नियमावली जाणून आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत देव स्पोर्ट्स मालजीपाडा आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा तुम्ही निहाळताय, तुम्ही पाहताय. खूप मजा, सकाळपासून प्रेक्षक वर्ग लुटतायत. सुंदर असं ठिकाण आहे मालजीपाडा. समोरच सह्याद्री पर्वतरांगा आपलं लक्ष केंद्रित करून आहेत. समोरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर, उल्हास खाडीच्या उपनद्या आपल्याला पाहायला मिळतात. मॅच स्टार्ट होत आहे. स्ट्रायकिंगकडे फलंदाज हर्षद. पहिलाच चेंडू एक बाउन्सर टाकलाय गोलंदाजाने. राम लाड अतिशय चांगला खेळाडू आहे. फिटनेसमॅन म्हणून मी त्याला ओळखतोय, कारण स्टायलिश बॅट्समन म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. क्षेत्रक्षाला विनंती करतो, ट्रॅक्स जरा खाली घ्या, कारण आपण युट्यूबवर आहोत. ट्रॅक्स खाली घ्या. थँक्यू. धन्यवाद मनीची. ह्या सूचना पोहोचवतात खेळाडूंपर्यंत. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेन, पॉपिंग क्रीजचा वापर केलाय. चेंडूला भिरकावून दिला. चेंडू शीमारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. एक चांगलं तंत्र फलंदाजाने पहिल्या चेंडूपासून अवलंबलंय. रामलाड बघा कशा प्रकारचा रनअप घेतात. रिप्ले मध्ये आपण बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, डावेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू. फलंदाजाने लगेचच आडव्या बॅटचा वापर केलाय, बॅकफुटला गेलाय आणि चेंडूला फाईन लेग पट्ट्यामध्ये वळवलंय, जिथे त्याला 4 धावा मिळतात. मनितची नितांत गरज होती, कारण आखोट्याचा चेंडू असताना आणि ऑन साईडला पिचिंग होत असताना ती एक सुवर्ण संधी असते तुम्हाला ऑन साईडला चार्ज करण्याची, आणि त्या संधीचा वापर कट केला जाते. इनफिल्डचा पुरेपूर वापर. इनफिल्ड क्लिअर करून चेंडू निघून जातो डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगलं तंत्र फलंदाजाने इथे. आता हा चेंडूचा विचार करूया. या आधी आत वळणारा चेंडू होता, इथे थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालाय या फलंदाजाकर्मी. आणि मृणाल म्हात्रे काय चांगला कमालीचा या ठिकाणी आम्हाला कव्हरेज दाखवतात, रिप्ले दाखवतात. हा डीप पॉइंट क्षेत्रा बाहेर चेंडू कशा पद्धतीने धाडलाय हे दृश्य तुम्ही बघू शकतात या रिप्ले मध्ये. 4 धावा प्राप्त होत आहेत. 4 धावांची धावसंख्या झाली ती 8. योग्य ती सुरुवात केलंय या फलंदाजाने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरकला होता फलंदाज शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू जातो 1च धाव. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल केलाय गोलंदाजाने आणि फलंदाजाला बीट करून जाणारा हा चेंडू होता. फलंदाजाने मात्र पुढे आलाय आणि ह्या चेंडूला टॅकल केलाय, सामोरे आलाय. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू, वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 बाउन्सने चांगले क्षेत्ररक्षण. 1च धाव. 1 धावपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. षटक मार्गस्थ आहे पहिलं राम लाड याचं, जो खेळतोय एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाच्या माध्यमातून. आणि फलंदाजी करणारा संघ आपण बघतायत सोनिका माता मालोडिया. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 10. शॉट ऑफ लेंथ, अप्पर कट खेळली होती फलंदाजाने. मात्र इथे बघूया थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल जाता जाता इथे झेल निसटला गेलाय. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची धावसंख्या झाली ती 11. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोनिका माता मालोडी संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद नाबाद जिंदाबाद 11 धावा. 2 चौकार आले, त्याला 3 सिंगल आले या पहिल्या षटकामध्ये. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एक संधी मिळाली होती आणि व्यवस्थित सुनिश्चित करून तो झेल स्वीकारायला हवा होता. आणि एवढा कठीण देखील झेल नव्हता तो, आणि तो झेल जर घेतला असता तर कदाचित दबाव टाकू शकले असते सोनिका मालोडी या संघावर. पण मात्र असो, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये अजून खूप सारा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, पण मिळेल त्या ऑपॉर्च्युनिटीचा वापर करायला हवा. बस बघूया या षटकामध्ये काय फलंदाजी करतायत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या षटकामध्ये आपण आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक मित्र मनीष पाटील यांना. धन्यवाद संदीप सर. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची आपण सुरुवात पाहतोय, ते म्हणजेच मैदानावर करतोय, तो म्हणजेच गोलंदाज अतुल. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये सोनिका माता मालोडी यासारख्या दिग्गज संघाला फक्त 11 धावांमध्ये थांबवलंय, म्हणजे चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत रामने आणि एकविरा स्पोर्ट्स खार्डी या संघाने. आणि आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अतुल होते पंचांच्या उजवीकडून, डाऊकडून.
यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस अपील केली जाते. अपील लाऊड आहे, पण मात्र पंचांचं देखील अचूक लक्ष आहे आणि पंचांच्या माध्यमातून मात्र आऊट ही खून करण्यात येते आणि बाद होऊन परततोय फलंदाज हर्षद. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकते खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती गोलंदाज अतुल कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडासा फिंगर रोल केले गेले होते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क झाला होता किंचितचा. यष्टीरक्षकाला ते माहीत होतं. अपील केली जाते आणि यावेळेस मात्र पंचांनी मात्र परत जाण्याचा इशारा केला. आणि खूप चांगली स्पोर्ट्समॅनशिप आहे संदीप सर, कारण पंचांचा निर्णय घेण्याची त्यांनी वाट पाहिली आहे आणि हर्षद मात्र तंबूच्या दिशेने गेला. तुम्ही पाहिलं असेल तर म्हणूनच मी म्हणतो की डिसिप्लिन दाखवणारे खेळाडू नेहमीच पुढे जात असतात. त्यांचा संघ सुद्धा नेहमीच पुढे ते नेत असतात. इथे चांगलं डिसिप्लिन बघायला मिळालं सोनिका माता मालोडी या संघाचं. हर्षद हा बाद झाला. 2 चौकारणीची त्यांनी धावा बनवल्या 10. नवीन फलंदाज विशाल रावते. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करेल आणि स्ट्राईकवर बॅट्समन असेल विशाल रावते, ज्याने मात्र गेल्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिला होता सोनिका माता मालोडी संघाला गोलंदाजी करताना. आणि पुन्हा एकदा शफल होऊन खेळलं जाते. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो म्हणजेच गोलंदाज अतुल तांगडी, कारण अशा गोलंदाजीची आवश्यकता आहे. आक्रमक फलंदाज समोर असताना मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती, पण मात्र पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला. वारंवार त्याच दिशेने त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाते आणि प्रत्येक वेळी तो यशस्वी होईल असं नाही, पण यावेळी यशस्वी होतोय आणि आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो म्हणजे फलंदाज विशाल रावतेचा. आता मात्र आनंद गगनात मावणार नाही, कारण एक महत्वपूर्ण फलंदाज, ज्या फलंदाजीची सर्वात जास्त भीती होती एकविरा स्पोर्ट्स खारडी संघाला, तो मात्र बाद होतोय. पहिल्या मॅच मध्ये आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय अतुल हा खेळाडू, जो का मला सुरेश इंटरप्राइजेस या संघामध्ये आमंत्रण दिलं. बघा, आत वळणारा चेंडू होता, या फलंदाजाकरता ऑफ ब्रेक केलेला चेंडू होता. कशा पद्धतीने इथे गुडलँड स्पॉटवर पीच झाल्यानंतर आत वळतोय चेंडू, मिडल स्टंप उद्ध्वस्त करताना दिसलाय गोलंदाज अतुलने कामगिरी करतोय ह्या मॅच मध्ये सुद्धा. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 12. सुनील भोईर आणि प्रफुल्ल तांगडी फॅम टीम एकविरा स्पोर्ट्स खारडी तुम्ही मैदानात पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने या डावाला आकार देण्याचं काम करते गोलंदाजी क्षेत्रामध्ये, कारण सोनिका माता मालवडी पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या आणि आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत अतुलने आणि 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केले आणि महत्वपूर्ण गडी बाद केलाय तो म्हणजेच विशाल रावते. नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवर तो म्हणजेच रुपेश, जो स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतो रुपेश, आणि नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजेच हितेश, जो 1 धाव करून खेळतोय. अतुल गोलंदाजी मार्क राईट आर्म द विकेट, पिच होता, खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक केलं जातं, चेंडू निघून जाते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज 6 रन. 6 धावांनी वाढ केली जाईल, धावसंख्या झाले 18 धावा. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला, आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो. हलकासा ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केले. स्ट्रोक देखील चांगला होता आणि पॉवर देखील तितकीच चांगली होती. अचूक टायमिंग पाहायला मिळालं आणि चेंडू मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी 18 धावा. आणि कुठेतरी खूप वेळापासून स्कोअर कार्ड थांबला होता, तो स्कोअर कार्ड मात्र वेगाने पुढे सरकतोय आणि आकडा गाठतोय 18. 2 गडी 18 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये सुद्धा आपण निरीक्षण केलं या फटक्याचं. 6 धावांची धावसंख्या झाली ती 18 धावा. सुनील भोईर अँड प्रफुल्ल तांगडी फॅन टीम एकविरा स्पोर्ट्स खारडी संघाला काहीतरी चांगलं काम करावं लागेल या मॅच मध्ये, कारण त्यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अतुल येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेन. यावेळेस पुन्हा एकदा लेट कट केली जाते, चेंडू निघून जातो वेगाने थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे की आता हरवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने जीवाचा आकांत करून हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा दिल्या जात आहेत की काय, पण मात्र 3 धावांवर समाधान व्यक्त केलं जातंय आणि अशा पद्धतीने 3 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 21 धावा, 21 रन्स. लेट कटचा फटका खेळला जरूर होता, डीप गली क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता आणि त्या क्षेत्रामधून फेके येईपर्यंत 3 धावा सहजतेने पूर्ण केल्या फलंदाजांनी. धावसंख्येत 3 ने भर पडली, धावसंख्या झाली 21. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर करून झालं या षटकातले 4, अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या दुसऱ्या षटकात आणि आता कुठेतरी एका चांगल्या स्थितीत जाणवतोय सोनिका माता मालोडी. शॉट ऑफ लेन होता, हुक केलं जातंय, चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. प्रेक्षकांचा अभिवादन करण्यासाठी षटकार. या साधारणची वाढ आणि धावसंख्या जाऊन पुढे सरकते 27 धावा. कुठेतरी आता गोलंदाजीमध्ये
थोडीशी उणीव भासते, उणीव दिसते, कारण आपण पाहू शकतो की सर्व चेंडू आखूट टप्प्याचे दिले जातात आणि आखूट टप्प्याच्या चेंडूवर मात्र पुरेपूर वापर केला जातोय. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता की शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला हुक केलंय, खूप चांगली बॉडी पोझिशन होती, चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने पॉवर दिले आणि एक स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू फ्लाय होताना पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचं अभिवादन केलं गेलं 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच हितेश. राईट अमोर द विकेट अतुल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला होता, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि या फॉलोथ्रो मध्ये स्वतः अजित चेंडू अडवायला जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. आता मात्र एक सन्मानजनक अवस्था वाटते मला सोनिका माता मालोडी या संघाची. या षटकामध्ये एकंदरीत 17 धावा जमवल्यात सोनिका माता मालोडी या संघाने. खूप चांगली स्थिती आता म्हणता येईल सोनिका माता मालोडी या संघाची. धावसंख्या 28 झालंय. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांमध्ये 28 धावा. याचाच अर्थ 14ची सरासरी त्याने अद्यावत केलंय. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली सरासरी त्याने अद्यावत केलेली होती. 2 षटकांमध्ये 28 धावा बनवल्या होत्या आणि आताच्या मॅच मध्ये सुद्धा सुरुवातीला 2 षटकात 28 धावा ते बनवतात. पण त्या डावामध्ये त्यांचं एक षटक त्यांना कमी खेळायला मिळणार होतं, पण या डावामध्ये त्यांना 2 षटकं अजून खेळायला मिळणार आहेत, तर कदाचित धावांचा आलेख उंचावला जाईल. आणि बाजूलाच भाकीत केलं होतं की जरी यांना 3 षटकं मिळाली तरी हाच संघ विजयी होईल. हे भाकीत केलेलं होतं कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला बाजूला. नवीन गोलंदाज म्हणजेच रोहित. फुल टॉस आहे, एलिव्हेशन चांगलं, ताकदचा नजराणा पेश केलाय, चेंडूला मात्र सीमारेषेच्या पार केलाय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, चौकार. बघा फुलटॉस चेंडू जर तुम्ही कुठल्याही फलंदाजाला द्याल जो इन फॉर्म आहे तो मात्र त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवण्याशिवाय थांबणार नाही आणि तोच आपला चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. तो म्हणजेच हितेशच्या बॅटमधून आलेला. धावसंख्या 4 ने पुढे सरकून 32 या आकड्याजवळ पोहोचते. 32 रन्स आणि या टुर्नामेंटचा हा 22वा चौकार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 32 धावा. 13 चेंडूंचा खेळ अजून झालेला आहे आणि अजूनही जवळपास 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट पुन्हा एकदा खूप चांगलं एलिव्हेशन, खूप चांगला स्ट्रोक निघून जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतोय आणि चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. आपण पाहू शकतोय अकुट टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फूट पुढे गेला होता, खूप चांगल्या पद्धतीने पुल केलंय, चेंडूला वळवलंय, त्यामुळे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी षटकार. हितेश चौधरी यांनी 5 चेंडूंमध्ये 18 धावा बनवल्या. चांगले स्फोटक फलंदाजी. पुढचा चेंडू मुजेवर पुढचा चेंडू मिळाला आणि तिथून पडला फलंदाज. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. 2 नाही, खूप चांगलं वक्तव्य तुम्ही केलं. आ बैल मुझे मार म्हणजेच काय, तुम्ही समोरून फलंदाजाला संधी देतात, ऑपॉर्च्युनिटी देतात. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये फुल टॉस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं, निरीक्षण केलं आणि शेवटच्या क्षणीला फोर्सफुली बॅटला हॅमर केलंय आणि हा 6 धावा आपल्या संघासाठी जोडलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 44 धावा. क्या बात आहे. 44 धावा बनलेत. अजून जर विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू कसे टाकावे हा प्रश्न असेल आता एकविरा स्पोर्ट्स कार्डी या संघाला. दोन्ही संघ मजबूत आहेत. एकविरा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून रामलाड काही कानमंत्र देण्याकरता गोलंदाजापर्यंत पोहोचले होते. रोहित पुन्हा मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कोलबट चेंडू बॅक टू द बॉल. ड्राईव्ह. काय क्विक रिफ्लेक्स मला पाहायला मिळाला. डोळ्याचं पातळ लवते फॉलोथ्रो मध्ये एवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी केली. संघ झाले तुम्ही 44 धावा. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता किती क्विक रिफ्लेक्सेस तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजाचे. हा बघ, हा चेंडू डिलिव्हर केला, त्यांना स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला, व्यवस्थित पोझिशन घेतली नव्हती. पण मला जोफ्रा आर्चरची आठवण आली, जी तुम्ही पाहिला असेल जेव्हा बिग बॅशची मॅच होती तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने जोफ्रा आर्चरने चेंडू अडवला होता. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र एलिव्हेशन जास्त. डिस्टन्स पाहूया केवढं जाईल. डिस्टन्स पण आहे. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बार. षटकार. धावसंख्या 50 झालेली आहे. या षटकाचा विचार केला तर मला असं वाटतं की रोहित सोनिका माता मालोडी संघाच्या बाजूने गोलंदाजी करतो असं कुठेतरी मला वाटते. एका बाजूला फुलटॉस चेंडू टाकले, शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकलेत. 8 चेंडूमध्ये 30 धावांची घाणागती खेळी तो करतोय. अप्रतिम, अविश्वसनीय. रोहित लास्ट बॉल तिसऱ्या षटकातला. यावेळेस मुद्दा स्लॉट मध्ये होता पण व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये आणि अशा पद्धतीने षटक चालते तिसरं. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आहे सोनिका माता मालोडी संघाची 50 धावा. मी आव्हानात्मक
आव्हानात्मक धावसंख्या म्हणू शकेन, कारण अजूनही एक षटक शिल्लक आहे संदीपजी, आणि एक षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर मात्र डोकेदुखी वाढेल, ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स खाडी या संघाची. या षटकामध्ये 22 धावा आपल्याला येताना दिसतात. बघू शकता तुम्ही मॅच समरी. अजूनही सामना सुरू आहे. हितेश चौधरी नाबाद 9 चेंडूमध्ये 30 धावसंख्येवर खेळतोय. एका बाजूला हर्षद पाटील हा 6 चेंडूमध्ये 10 धावा करून बाद झाला. रुपेश काटे 2 चेंडूंमध्ये 9 या धावसंख्येवर खेळतोय, ज्याच्यामध्ये एक उत्तुंग षटकारांचा समावेश आपल्याला बघायला मिळाला. आणि अजून त्यांचे बॅटिंग लाईनअप आहे. अजून असेच खेळाडू आहेत जे मोठे फटके खेळायची क्षमता दाखवतात. एक षटक अजूनही शिल्लक आहे. बघूया काय घडतंय. तर चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे सुशांत, आणि सुशांतला मात्र शांत करावं लागेल फलंदाजाला, कारण आता मात्र दोन्ही फलंदाज मात्र आक्रमक झालेले आहेत, घणाघाती फलंदाजी करतात. आणि सुशांत येताना मात्र काहीतरी नशीब फळफळेल का एकविरा स्पोर्ट्स खाडी संघाचा ते पाहायला मिळेल पुढील षटकामध्ये. मूर्ती लहान आहे पण आता कीर्ती किती बहान आहे या पुढील षटकामध्ये माहित पडेल. सुशांत यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं जाते, ते म्हणजे स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि मात्र 2 धावाचा कॉल होता आणि फेकी येईपर्यंत 2 धावा देखील परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 52 या आकड्यावर. आता कुठेतरी या षटकामध्ये धावांना रोख लावण्यासाठी एक प्रमुख अस्त्राला वापरले गेले एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाकडून, तो म्हणजे सुशांतला. आणि पाहूया सुशांत या पुढील चेंडूवर काय दाखवेल एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाला. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, यष्ट्यांच्या वरून चेंडू डिलिव्हर केला गेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या षटकाची सुरुवात करतोय मित्र म्हणेन सुशांत. युवा खेळाडू आहे, निवेदित चेहरा बघायला मिळतोय सुशांत, आणि चांगली गोलंदाजी करतोय. जे वरिष्ठ खेळाडू करू शकले नाही ते काम तो स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करून करतोय सुशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त हलक्या त्याने पुश केले, चेंडू होते तो म्हणजेच कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त 1 धाव. आणि कौतुक करावं तितकं कमीच मित्र म्हणेन सुशांतचं, कारण महत्वपूर्ण षटकामध्ये महत्वपूर्ण फलंदाजाला थांबवण्यासाठी तो महत्वपूर्ण योगदान देतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 53 धावा. एकविरा स्पोर्ट्स कार्डिव संघाचा कर्णधार अक्षय थोडासा प्रश्नामध्ये असेल, त्याला थोडासा टेन्शन आलं असेल. ते टेन्शन कसलं तर जे फलंदाजी झाले ती दुसऱ्या डावमध्ये त्यांच्या संघामार्फत होईल काय बघा. इथे स्वेर मारा केलाय आणि नक्कीच आता मात्र परिवर्तन करताना मात्र थोडासा कमी पडतोय आणि दिशा हलकीशी भरकटली होती. पंचांच्या माध्यमातून वाईडची खूण करण्यात आली. धावसंख्या झाली 54 धावा आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि मी तर म्हणेन की ब्रेक लावलाय, गतिरोधक बसवला गेला सुशांतच्या माध्यमातून. राईट आर्म विकेट. यावेळेस ओव्हर पिच होता, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, झेल घेता घेता मात्र क्षेत्ररक्षक चुकला जातोय आणि या किती धावा कन्वर्ट केल्या आहेत तर पंचांच्या माध्यमातून तो इशारा येईलच. दरम्यानच्या कालावधीमध्ये अजून धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. हा बघा, हा एक झेल होता आणि मात्र झेल स्वीकारता येऊ शकला असता, या 2 धावा रोखता येऊ शकल्या असत्या, पण मात्र प्रयत्न थोडेसे अपुरे पडतात क्षेत्ररक्षकांचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुशांत. राईट आर्म द विकेट. यावेळेस मात्र हलकासा उजव्या रेषेच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, पण खूप जास्त बाहेर राहिलाय, वाईडच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर राहिला, म्हणून पंचांच्या माध्यमातून वाईडची खूण करण्यात धावसंख्या झाली ती म्हणजेच 57 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. सुशांत. राईट आर्म आउट द विकेट. पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू गॅप मधून निघून जातो. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 क्षेत्ररक्षक येतात, चेंडू अडवेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि अशा पद्धतीने धावफलक दोन्ही पुढे सरकून 59 या आकड्यावर पोहोचते. आणि या निर्णायक षटकामध्ये, या महत्वपूर्ण षटकामध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च केलेला आहे सुशांतने. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल असेल, तर लगेचच आम्ही दुसऱ्याला सुरू करणार आहोत. ओ ब्लॉक होल, द बेस्ट डिलिव्हरी ऑफ क्रिकेट आपण म्हणू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने या धावाची समाप्ती केली जाते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 59 धावा आणि जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 60 धावा पूर्ण कराव्या लागतील एकविरा स्पोर्ट्स खार्डी या संघाला. त्याला विनंती करतोय मालोडी, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. दुसऱ्या डावाची मी लगेच सुरुवात करणार आहोत आणि जसं दुसरा डाव सुरू होतील पहिल्या 2 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मित्र मिस्टर संदीप गावंड सर. हे तुम्ही पाहू शकतायत कशा पद्धतीने या
भूषणजी भोईर आमचे कॅमेरामॅन भूषणजी भोईर, प्लीज इथे लक्ष द्या. कॅमेरामॅन सध्या आपण बघतोय ऍड बघताय. धीरज पाटील सारजा गाव हे ऍड जे आपण बघतायत JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून एक कव्हरेज केलं जाते. प्रोप्रायटर मृणाल महात्रे अतिशय चांगला कव्हरेज करतायत. त्याच्यानंतर आपण बघतो डिजिटल स्कोर अपडेटर हा फार महत्त्वाचा असतो. कामेश पाटील यांना गुणलेखन करताना आम्ही बऱ्याच वेळा बघितलंय. डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून सुद्धा खूप चांगलं काम ते करतायत. बारकाईने निरीक्षण करतात. क्रिकेटमधल्या ज्या घडामोडी आहेत, काय काय घडलंय हे अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि विशेष कार्य काम करतायत. विशेष काम करतात आमचे कॅमेरामॅन भूषण भोईर हे कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. त्यांचा सुद्धा फार मोठा रोल, त्यांची सुद्धा फार मोठी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आणि संदीप सर, आपण ही स्पर्धा आपल्या प्रेक्षकांमध्ये कशी पोचवू शकतोय, तर वायफायची आम्हाला सुविधा पुरवली आहे, ते म्हणजेच विठाई इंटरनेटने जी मोफत सुविधा पुरवली आहे, तर विठाई इंटरनेटचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तरीच आमचे जे मार्गदर्शक आहेत, ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, त्या मान्यवरांची नावं मी तुमच्यापर्यंत ऐकून दाखवतोय. आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील ससूनगर, त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्री द्वारकानाथ पाटील शाखा प्रमुख मालजीपाडा यांच्याकडून आम्हाला मैदानासाठी JCB आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर आदरणीय सन्मान धीरज पाटील यांच्याकडून YouTube लाईव्हची व्यवस्था आम्हाला देण्यात आली आहे. त्यानंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आपण बघितलं तर कैलासवासी देवेश अनंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल अनंत म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे प्राप्त झाल्यात. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडूंची व्यवस्था आहे ती विशाल अनंत म्हात्रे व दिनेश अनंत म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे प्राप्त झालंय. मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज करता जे ट्रॉफीज आहे ती कैलासवासी अनुबाई मधुकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष मधुकर म्हात्रे माजी उपसरपंच, सतीश मधुकर म्हात्रे माजी उपसरपंच यांच्याकडून इथे प्राप्त झालंय. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, गोलंदाज आणि फलंदाज हे मारवी समीर राऊत यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेत. मॅचकडे आपण पुन्हा एकदा रवाना होऊया. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 60 या धावसंख्येचं. 15च्या अत्यावश्यक सरासरीने 60 धावा पूर्ण कराव्या लागतील. स्ट्राईक इनकडे फलंदाज रामलाड, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज नागराज भोईर. पहिला चेंडू गोलंदाजाचा, शॉट ऑफ लेंथ, अकुल टप्प्याचा चेंडू टाकलाय हर्षद या गोलंदाजाने. हर्षद गोलंदाजी मार्गावर आहे. पहिला डाव मला आठवला, पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना रामलाड याचा पहिला चेंडू अशाच पद्धतीने पडला होता, तो सुद्धा निर्धाव गेला होता. इथे सुद्धा रामलाड विरुद्ध गोलंदाजी करताना पहिला चेंडू निर्धाव टाकतोय हर्षद हा गोलंदाज. गोलंदाज तयार, समोर फलंदाज रामलाड. आडवा बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये, बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. मिड विकेट क्षेत्रात एक धाव पूर्ण केली. बघता बघता फेकीचा फायदा उचललाय आणि दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावतात. 2 धावा पूर्ण, 2 धावांची खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. हे फार महत्वाचं होतं. जिंकण्याकरता सरासरी हवी आहे ती 15ची प्रत्येक षटकामागे, आणि प्रत्येक षटकामागे 1 ते 2 षटकार किंवा चौकार ठोकावे लागतील, खेचावे लागतील, मारावे लागतील फलंदाजी करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स खार्डी या संघाला. सुनील भोईर अँड प्रफुल्ल तांगडी फॅन एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघ मैदानाच्या आत काय कमाल करेल ते आपण बघूया. रामलाड स्ट्राईक इनकडे, आडव्या बॅटचा वापर, हॅमर केले या चेंडूला. मात्र जास्त हॅमरिंग होऊ शकत नाही. वर्ड ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज रामलाड बाद. 3 चेंडूला सामोरे गेलाय. 2 चेंडूला सामोरे जात असतानाच 3 चेंडूला सामोरे जात असतानाच 2 धावा करून बाद झाला फलंदाज रामलाड. हा बिग विकेट म्हणावा लागेल मनीषची. आणि वेळ देखील तितकासा नाही आहे ना एकविरा स्पोर्ट्स खाडी संघाकडे की बाबा आपण वाट पाहून आपण स्ट्रोक कन्वर्ट करू शकू. कारण जवळपास 60 धावांचं आव्हान असताना तुम्हाला प्रत्येक चेंडूवर प्रहार करावे लागतील आणि विचार करण्यासाठी कमी कालावधी आहे. म्हणून हा प्रयत्न केला गेला रामलाडकडून आणि त्या प्रयत्नात असफल ठरला. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हर्षद आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच अतुल तांगडी. नॉन स्ट्राईक इनकडे त्याला तुम्ही बघू शकता. गोलंदाज तयार, राईट मुहूर्त विकेटचा मारा.
ओहो, विषप मध्ये खेळायचा होता तर चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. मिड विकेट मधून फेकी येईपर्यंत एकाच धावेवर तो समाधानी होतोय. रिक्वायर रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती आपल्याला वाढताना दिसते. एका धावेची धावसंख्या झाली ती 1-3 धावा. 4 चेंडू समाप्त झालेत. 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष होतं. 4 चेंडू तर संपलेत. याचाच अर्थ जर आपण बघितला तर 20 चेंडू अजूनही शिल्लक असतील. म्हणजेच या षटकात 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज आता थोडासा विचार करतोय कुठल्या पद्धतीने आता मला चेंडू टाकायला हवं, कारण त्याच्या समोर आहे अतुल, मागच्या मॅचचा हिरो, ज्यांनी स्फोटक अशा 44 धावा बनवल्या होत्या. स्ट्रेट टू द फॉलर. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये गेलाय. एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली. एका धावेची धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 4. 1-4. चेंडू टाकून झाले ते 5. धावसंख्या झाली ती 4. चांगली गोलंदाजी करतोय. कसून गोलंदाजी करतोय. टिचून गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षद. नागराज स्ट्रायकिंगकडे. 8व्या बॅटचा वापर. नागराज याचा षटकाची समाप्ती होतोय. पहिले षटक संपतोय. प्रत्युत्तर दाखल 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालोडी संघाविरुद्ध एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-3. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 57 धावांची आवश्यकता. 18 बॉल 56 रन्स. 18 बॉल 56 रन्स. आता मात्र आव्हान हे डोंगरा एवढं विशाल झालेलं आहे आणि तो डोंगर सर करण्यासाठी आणि चौकाराशी आणि षटकारांची सीडी वापरावी लागेल, ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स खार्डी या संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा पॉवर प्ले होता आणि हे गणित बांधणं खूप गरजेचं आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती आल्या पाहिजे, शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवता आल्या पाहिजे, या सर्वांचं व्यवस्थित गणित बनवलं असतं तर कुठेतरी एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघ हा चांगल्या प्रकारे जाणवला असता. पण मात्र गणित चुकलंय आणि फक्त या पहिल्या षटकामध्ये 4 धावफलकार आहेत आणि कुठेतरी दबाव वाढवला जातोय सोनिका माता मालोडी संघाकडून. अगदी बरोबर आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. म्हणूनच या क्रिकेटमध्ये मेहनत या शब्दाला सुद्धा 17 चेंडू 55 धावा. कोवर टप्प्याचा चेंडू पंच दाखवतात कुठल्या दिशेने हा चेंडू जात होता. एक धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. लेग बाईचा इशारा अंतिम क्षणी पंचांच्या माध्यमातून आलाय. विनोद आमच्यापर्यंत इशारा करतायत, माहिती देत आहेत. एका धावेची धावसंख्या 6. संत गतीने मॅच सुरू आहे मनीषची. ही गती वाढवायला हवी. चार्ज व्हावं लागेल. फुलटॉस चेंडू. नो बॉलचा इशारा. चेंडू हवेमध्ये. स्कोअरलेग क्षेत्ररक्षकापूर्वी हा झेल सुटला गेलाय. धावबादची संधी होती. 2 धाव तर पूर्ण केल्यात आणि नो बॉल. याचाच अर्थ या 3 धाव मिळतील. फ्री हिट सुद्धा मिळेल. मुक्त फटका खेळण्याची संधी सुद्धा मिळेल. बघू शकताय कशा पद्धतीने या चेंडूची उंची होती हे सुद्धा आपण जाणून घेऊया. येस, 3 धावा मिळतात या चेंडूवर. या 3 धावेची धावसंख्या झाली ती 9. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. उचलला जाईल काय अतुल याच्या माध्यमातून. पहिल्या मॅचचा हिरो काय इथे हिरो तो बनेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. वाईडचा इशारा अंतिम क्षणी आलाय पंचांचा आणि एका धावेची धावसंख्या झाली ती 10. अजूनही फ्री हिट आहे. मुक्त फटका तो खेळू शकतोय. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल या फलंदाजाला. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि हा फ्री हिट असल्या कारणानं या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वळवलंय. एकदा पूर्ण केली. दुसरी धावे करता तो धावतोय. बघता बघता 2 धावा त्याने पूर्ण केल्या. 2 धावेची धावसंख्या झाली ती 12. 1 षटक आणि चेंडूंचा जर आपण विचार केला 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. तीन चेंडू टाकून झालेत ही अधिकृत माहिती देतात आमचे दोन्ही डिजिटल स्कोअर अपडेटर आणि आमचे स्कोरर मॅन्युअल स्कोरर. ओहो, वेगवान चेंडू आहे. चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करतोय हा गोलंदाज. एक योग्य ती दिशा देणं फार महत्वाचं असतं या चेंडूला आणि ते काम करतोय. म्हणूनच फलंदाजाला पडणारा फक्त चेंडूच दिसायला हवा, तर गोलंदाजाला त्या यष्ट्या 3 ज्या यष्ट्या आहेत त्या यष्ट्या दिसायला हव्यात. योग्य काम करतायत गोलंदाज स्वराज. या कोट्यातील 2 चेंडू शेष.
आता चांगला फटका आहे या फलंदाजाचा क्रॉस होऊन या चेंडूला वळवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, एकाच धावेने समाधानी मानतात. जो जोश पहिल्या मॅच मध्ये बघितला या संघाचा तो जोश आता बघायला मिळत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 13. एक षटक 5 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 13. टार्गेट आहे 60चं. रिक्वायर रन रेट फार वाढताना दिसतोय. 47 धावा 13 चेंडूत हव्या आहेत. आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये शतरक्षकाच्या सरळ हातात आणि शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद. धावसंख्या 13. 2 षटकांची समाप्ती. आणि जे 2 षटक समाप्त झाले धावसंख्या 13. काय वाटतं तुम्हाला? 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता 47 धावा. विकेटचं पतन कसं झालं ते आधी बघूया. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. फलंदाजाने अगोदरच पवित्रा घेतल्या कारणानं तो एलिमिनेशन व्यवस्थित करू शकला नाही आणि हे कारण ठरलंय की त्याला टायमिंग मिळालं नाही जोर लावण्याकरता तो बाद झालाय. अप्रतिम झेल टिपलाय त्या क्षेत्रामध्ये मनीची. 2 षटकांतर आता 13 धावा आहेत म्हणजे काय जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे आणि प्रत्येक षटकामागे 23.50चा आस्किंग रेट झाला आणि जवळपास आश्चर्यप्राय असं आव्हान झालंय. जर आपण गोलंदाजीचा स्तर पाहिला सोनिका माता मालोडिया संघाचा तरी देखील मात्र अशक्यप्राय गोष्ट देखील तुम्हाला मैदानात साध्य करावी लागेल. जर तुम्हाला तुमच्या गावचं क्रिकेट खेळायचं असेल, तुम्हाला गावच्या विजयासाठी खेळायचं असेल तर या षटकामध्ये मात्र आतिषबाजी झाली पाहिजे षटकारांची. यस, एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघामध्ये ती क्षमता आहे. बघूया 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 47 धावा पूर्ण केली जाईल काय, हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला. याचं उत्तर देण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक बदलाव करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात मनीष पाटील. धन्यवाद संदीप सर. विशाल कोणतीच मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेतला आणि पूर्ण अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये विशाल रावते झेल स्वीकारतोय आणि फलक पाठवतोय फलंदाज तो म्हणजेच अतुल याला. आणि आता अतुलची अतुलनीय फलंदाजी थांबलेली आहे आणि कुठेतरी जो विजयाची दिशा विजयाचं दार ज्याने उघडं ठेवलं होतं गेल्या सामन्यामध्ये आता कुठेतरी तो बाद होऊन परत येतोय आणि कुठेच टेन्शन वाढते. ते म्हणजे एकविरा स्पोर्ट्स खार्डी या संघाचं. धावसंख्या थांबले ती 13 या आकड्यावर. नवीन फलंदाज लगेच पाठवून द्या आणि मी विनंती करतोय पोमन संघाच्या कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचंय कारण लगेच जसा हा सामना संपेल विजेत्या संघासोबत आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. जसा हा सामना संपला लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत म्हणून पोमन बॉईज पोमन संघाच्या कर्णधाराने लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. नवीन फलंदाज अमर जो नॉन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल मिस्टर अमर आणि स्ट्राईकवर असेल वीरेंद्र. थोडीशी चिंताजनक बाब आहे आणि क्रिकेटमध्ये हेच आहे मित्रांनो, कुठला तरी एक संघ जेव्हा डॉमिनेट करतो ना तो शेवटपर्यंत डॉमिनेट करत राहतो आणि कुठेतरी या पहिल्या डावापासून तेच पाहायला मिळालंय की डॉमिनेट करत राहिलाय सोनिका माता मालोडिया संघ फलंदाजी करता आणि आता गोलंदाजी करताना सुद्धा डॉमिनेट करतोय एकविरा स्पोर्ट्स खार्डी या संघाला. विशाल गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर. शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या भागाचा चेंडू लागतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडून 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 15 झालेली आहे. वारंवार प्रहार केला जातोय पण प्रत्येक वेळी अपयश हे पदरात पडते एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाच्या फलंदाजांना. आशा आहे की जास्तीत जास्त मोठे फटके यावेत पण तशीच गोलंदाजी देखील व्हायला हवी. चांगले चेंडू येतात म्हणूनच की काय व्यवस्थित स्ट्रोक कन्वर्ट करता येत नाहीयेत. यावेळेस एलिव्हेशन चांगलं आहे. ओव्हर पिच होता चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धावसंख्या 21 झालेली आहे. आता मात्र हाच पवित्रा अवलंबावा लागेल. रिप्लेमध्ये पाहू शकता ओव्हर पिच होता खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला आणि वेळीच टायमिंगने पॉवर जनरेट करून स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. लॉंग ऑनच्या बाहेर तुम्ही हा खूप शानदार षटकार पाहिला असेल. नवीन गोलंदाज सॉरी पुन्हा एकदा विशाल मडवी गोलंदाजी मार्कवर येतोय. 9 चेंडू मध्ये गरज आहे 39 धावांची. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहू शकता चेंडू थोडासा लांब ठेवला गेला होता. व्यवस्थित फुटवर्क देखील जाणवलं नाही. फुटवर्क खूप महत्वाचं आहे. चेंडूचा पाठलाग करून तुम्ही फ्रंट फूट बॅक फूटचा व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे तर तुमचं स्ट्रोक व्यवस्थित तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्ही व्यवस्थित ड्राईव्ह कम्प्लीट करू शकताय आणि कुठेतरी हा फुटवर्कचा अभाव जाणवतोय. 8 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे निघून जाईल डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. खूप चांगला स्लॉक केला जातोय. खूप चांगली पॉवर जनरेट केली जाते. पाहू शकतो रिप्ले मध्ये स्टान्स बघा पिंटू पडच्यासारखा स्टान्स तुम्हाला पाहायला मिळतोय आणि यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलँड चेंडू होता त्या चेंडूवर देखील प्रहार केला जातोय आणि प्रहार यशस्वी होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा 3 गडी बाद.
7 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. असं वाटतंय जर हाच पवित्रा कायम ठेवला संदीप सर तर सामन्यामधली रंगतता रोचकता वाढू शकेल. येस, अजूनही शक्य आहेत या 7 चेंडूमध्ये 33 धावा. क्षमता तर आहे, याच क्षमतेने जर धावा बनवला तर होऊ शकतात. 7 बॉल 33 रन, टार्गेट एकच लक्षात ठेवायला हवं. विशाल मडवी गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, लास्ट बॉल. यावेळेस मात्र खूप जास्त उंचीने हाताळला गेला होता. टप्पा पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स येतोय आणि पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 7 चेंडूंमध्ये 32 धावा. 7 बॉल्स 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि स्ट्राईकवर आक्रमक भूमिका धारण केलेला फलंदाज पाहायला मिळते वीरेंद्र. यावेळेस मात्र एज लागते, लिडिंग एज आहे. चेंडू मात्र वेगाने निघून जातो तो म्हणजे लॉंग स्टॉप सीमारेषेजवळ आणि क्षेत्ररक्षकाला चकवून सीमारेषा पार करतो आणि 4 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाले ती म्हणजे 32 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आणि हा पवित्रा पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये घ्यायला हवा होता संदीप सर. येस, अगदी बरोबर. विशाल मडवी याचं मागडं षटक सुद्धा म्हणता येईल. 19 धावांचं हे षटक बघायला मिळतं, ज्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार, 1 वाईड धाव आणि 1 वेळ दुहेरी धाव पाहायला मिळाली. 6 चेंडू शिल्लक, 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. सायकिनकडे आता अमर जाईल, जो नवीन खेळाडू असेल आणि त्याच्याकरता कठीण असेल. 6 बॉल 28 रन्स. आता मात्र थोडीशी पुन्हा चिंता वाढवली जाईल कारण वीरेंद्रने जे दिलं गेलेलं काम होतं ते पूर्ण केल्या कारण त्याने 18 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात आणि फक्त 5 चेंडू त्यासाठी घेतलेले आहेत. आणि याच फलंदाजाची आवश्यकता होती या शेवटच्या षटकामध्ये. पण मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आता कुठेतरी एक पॉझिटिव्ह चान्स असेल सोनिका माता मालोडी या संघाला या सामन्यामध्ये परत येण्याचा. कारण आक्रमक पवित्रा खूप जास्त भेदक ठरला होता फलंदाज वीरेंद्रचा. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. हर्डल करू नका चला मित्रांनो, लगेच मागे या. आपण नवीन गोलंदाज लवकर पाठवून द्या. विशाल रावते गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 चेंडूमध्ये 28 धावा डिफेंड करण्यासाठी आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल धावा बनवण्यासाठी अमर, नॉन स्ट्राईक एंडला असेल फलंदाज वीरेंद्र. चला घाई करा मित्रांनो, प्लीज रिक्वेस्ट आहे विशाल, चला घाई करा कारण वेळ नाही आपल्याकडे. यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे आणि हळूहळू सूर्यनारायण देखील आपली रजा घेतोय, तुम्ही पाहू शकताय. डावकुरा फलंदाज अमर साठी गोलंदाजी मार्कवर विशाल रावते सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड द विकेट, 6 टू गो, 6 बॉल 28 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस डाबा एसटीचा खूप जास्त बाहेर, पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा. 27 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 33 धावा धावप्रकार पाहायला मिळतात. एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघ थोडा जागलाय पण उशिराने जागलाय असं कुठेतरी वाटतंय. ही जाग पहिल्या किंवा दुसऱ्या षटकात यायला हवी होती जेव्हा तुमच्याकडे आक्रमक फलंदाज होते. अमर स्ट्राईकवर असेल, गोलंदाजी मार्कवर विशाल. ओ हो, यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच होता. स्ट्राईक रोटेट केली जाते. पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा येतोय. 26 धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. विल इट बी पॉसिबल ऑर नॉट, लेट्स सी. 5 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. हे निर्णायक 2 चेंडू असतील पुढचे, ज्या चेंडूवर जर धावा आल्या मनासारख्या तर या सामन्यामध्ये परत येईल एकविरा स्पोर्ट्स खाडी संघ. जर या चेंडूवर विकेट किंवा डॉट झाले तर मात्र डॉमिनंट करेल सोनिका माता मालोडी संघ. विशाल रावते राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, मैदानाच्या समतळ खेळला जातोय. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धावचीची संधी सुटले. 2 धावा ऍड केल्या जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा. 4 चेंडू 4 षटकारांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल्स 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि जवळपास आता सामना गरम झालाय. 4 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा विशाल रावते राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल वीरेंद्र. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका पडण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय तो म्हणजे सोनिका माता मालोडी हा संघ. 3 चेंडूमध्ये गरज आहे ती म्हणजेच 23 धावांची. 3 चेंडू 23 धावांची गरज आहे. तर देखील पाहूया या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत अमरकडून. विशाल यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता आणि यावेळेस वरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूला वरच्या दिशेने खेळण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लोअर बॅकलिपचा आणि बॅकफुटचा खूप चांगला वापर करता यायला हवा, पण तसं मात्र कुठेतरी दिसत नाहीये. फक्त वरच्या दिशेने बॅटचा फोर्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी गोलंदाज यशस्वी होतोय. विशाल राईट आर्म द विकेट.
यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून वाईडची खूण धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 38 धावा. 22 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 22 धावा पूर्ण कराव्या लागतील. अमर कुठेतरी अयशस्वी ठरतोय या डावामध्ये. वीरेंद्रने एक आशा दाखवली होती की मी सामना जिंकून देऊ शकतोय. यावेळेस पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच होता. शरीराचा संपर्क होऊन चेंडू मागे निघून जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 39 हा आकडा गाठते. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्याची. फक्त सामना आता पूर्ण करण्याचा हा प्रयत्न असेल. पण या सामन्याच्या विजयावर मोहर लावले सुनिका माता मालोडी या संघाने. एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज. शॉर्ट लाईन चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने सामना जिंकतोय सोनिका माता मालोडी हा संघ. विजय संघाचं अभिनंदन पुढील फेरीसाठी आणि पराभूत संघाला हाडलक. चला लगेच मालोडी लगेच कॅप्टननी या धावत या आणि विनंती करतो पोमन संघाने लगेच जाण्यापेक्षा हँडशेक करा. चला दोन्ही खेळाडूंनी मात्र निरोप घ्यायचंय. सकारात्मक बॉडी लँग्वेज निरोप घ्यायचंय. चला लगेच या सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार आणि पोमन बॉईज प्लीज. आपण बघतायत टेनिस क्रिकेटमध्ये गोड आवाज. आपण बघितलं 150 पेक्षा जास्त एपिसोड लॉकडाऊन मध्ये त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं. प्रत्येक खेळ हुकमी एक्का प्रत्येक संघाचा ज्यांची मुलाखत घेणारे नामचीन समालोचक मनीष पाटील या स्पर्धेमध्ये आज फक्त शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस पहिला दिवस जरी असला